गॅस टंचाईच्या दरम्यान आता सिलेंडर चोरी झाल्याची बातमी समोर येते। मुंबईच्या कांदिवली वेस्ट मधील चारकोप भागातून 27 एलपीजी सिलेंडर चोरी झाल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय। हे प्रकरण अशावेळी उघड झालंय ज्यावेळी देशभरामध्ये एलपीजी गॅसची कमतरता मोठ्या प्रमाणामध्ये आहे। चोरांनी डिलिव्हरीसाठी उभ्या असलेल्या टेम्पोचा लॉक तोडून आतमध्ये ठेवलेले 27 सिलेंडर उचलून नेले, ज्यामध्ये 5 भरलेले सिलेंडर होते आणि 22 सिलेंडर हे रिकामी होते आणि हे सर्व सिलेंडर एकूण साधारणतः 15,500 रुपयांइतके होते। दरम्यान सध्या या आरोपींना, या चोरांना शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत। रात्रीच्या वेळी ही घटना घडली आहे, जेव्हा डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तीने टेम्पो रात्री पार्क करून घरामध्ये तो गेला होता आणि सकाळी उठल्यानंतर त्याला टेम्पोचा लॉक तोडलेला दिसला, सिलेंडर गायब झालेले दिसले। त्यानंतर त्याने शोधाशोध करायला सुरुवात केली। चारकोप पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यात आली आहे। सध्या पोलीस सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेऊन या संशयितांचा, या चोरांचा शोध घेण्याचे प्रयत्न करतायत। पोलिसांनी चोरांना पकडण्यासाठी विशेष पथक देखील तयार केलेलं आहे। ही चोरीची घटना अशा परिस्थितीमध्ये घडली आहे ज्यावेळी देशभरामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गॅसचा तुटवडा निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे हे प्रकरण जास्तच गंभीर बनलंय। त्यामुळे सध्या पोलीस या चोरांचा शोध घेत आहेत। मात्र या घडलेल्या घटनेनंतर आता गॅस पुरवठा आणि सुरक्षा व्यवस्था याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले।